हॅलो हाय नमस्कार सगळ्यांना. श्री स्वामी समर्थ. तर आता आम्ही निघालोय कोल्हापूरला निघालोय. काय तर प्रतीक दादाचं म्हणजे आमच्या मावशींच्या मुलाचं रिसेप्शन आहे, त्याच्यामुळे निघालोय आता. आणि आता जाता जाताना एक म्हणजे पेशंट आहे. पेशंट म्हणजे कोण तर ताईंचे मिस्टर, त्यांना बरं नाही, ऑपरेशन झाले, त्यांचे पाय लागले, घसरून पडलं. आता निघालोय. पहिल्यांदा जाणार हॉस्पिटलला, मग त्याच्यानंतर रिसेप्शन पार्टीला जाणार आहे. रिसेप्शन रात्री 7-8 वाजता, 10 वाजता. चला तर ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा सगळ्यांनी. श्री स्वामी समर्थ. जशी पुढे जाईन तशी तुम्हाला व्हिडिओ काढत सगळं सांगेन, कसं कुठं थांबलो, काय खाल्लो. ओके. तर फायनली आम्ही आलो कोल्हापूरमध्ये. आता पेशंटला बघणार पहिला आणि मग नंतर 2 तास थांबून मग रिसेप्शनला जाणार. उतरायचंय का खाली? कोल्हापूरला आलोय. कोल्हापूरला दाखवतो 1 मिनिट. हे बघा इथं कोल्हापूरला आलेलो आहोत. आता ऊन खूप आहे बाबा. आता उतरायचंय. चला बघूया आता. आणि इथं आलो आता आम्ही खात्याला. दवाखान्यात पेशंटला बघून आलो आणि गिळायला बसलोय. काय सोन्याची किंमती सांगू नका माणसाला. कृष्णा आल्या पाणीपुरी रगडापुरी खायला. माझे सबस्क्रायबर कुणाला सांगत्या व्हिडिओ कॉल केला की व्हिडिओ कॉल केला ब्लॉग असतात ना तिचे. नाही मला काय कृष्णा काय खाणारच? पाणीपुरी खाणार. तू मेकअप केला का दिसेनाच की ग? मेकअप कृष्णा मेकअप केला का? माझं गेला सगळा मेकअप. नाही हाय उलट तुझा सगळ्यात जास्त मामीचा मेकअप दिसतोय. नाही माझा हो खरं दिसतंय अगं, चांगलं दिसतंय. तर आलो आम्ही आता. कार्यक्रम सुरू होईल रिसेप्शनचा. लवकरच आलो आता, पण टायमिंग झाले 7 वाजले. आता 6:30-7 वाजलेत आता. असा डेकोरेशन आहे बघा. झूम करून दाखवतो. आणि या बाजूला बघा असं लोकेशन आहे, म्हणजे शेतातच असं बांधलंय. मला वाटतं इथं शेतीच असणार आहे. परत त्या शेतीच्या जागेत असं त्यांनी हॉल बांधलाय, कार्यालय बांधलं. असा व्ह्यू आहे. किती सुंदर दिसतंय ना. वा वा वा. अजून सगळी जण यायचे, पाहुणे यायचे. खुर्च्या आता थोड्या वेळाने भरलेलं असणार आहे सगळं गच्च. आम्ही गडबड केली यायची. आम्हाला दवाखान्यात पण जायचं होतं पेशंटला बघायला, मग तिकडून इकडं चालू डायरेक्ट गडबड. आणि कराडवरनं कोल्हापूर यायचं म्हटल्यावर जरा लवकरच निघालो. आणि घरचंच असल्यामुळे कसं पहिलं आपणच आलं पाहिजे. सगळे यायच्या अगोदर म्हणलं शूट करून घेते, परत सगळी भरली की. या बाजूला असं आहे, असं हे असं शेतीचं असं किती सुंदर आहे बघा. आणि त्या साईडला आहे, चला तुम्हाला दाखवते. त्या साईडला आहे, बघून येते तुम्हाला दाखवते तसं.
बाजूला बहुतेक मला वाटते जेवणाची जेवणाची तयारी केली असं आहे. बरोबर जेवणाचं व्यवस्था केली वाटते. तर पण शेतीच आहे, म्हणजे शेतामध्येच असं त्यांनी कार्यालय बांधले. छान आहे ना व्यू, सुंदर लोकेशन. बसले जेवण वाढणारे वाटपी बसले. कार्यक्रम होत आहे, जाऊन आलो, भेटून आलो वरती स्टेजवरती. आता बसले मी इथे एकटीच. माझ्या मागं मागं बघू शकता केवढ्या गाड्या आहेत, आहे का? छान आहे ना, मस्त वाटतंय. हे असं रिसेप्शन पार्टी छान वाटते, लग्नापेक्षा रिसेप्शन पार्टी छान वाटते. आता मी आधी गेले तर जेवायला पटापटा जेवायला गेलं. मी तर मग असे खाल्ले रगडापुरी पाणीपुरी, त्याच्यामुळे मला काही भूक नाहीये. आणि मी आपले इथं मस्त येतं एक भारीपैकी हवेशीर जागा धरली आणि बसले बघा. खुर्चीवर बसून बसून खूप कंटाळा आला. आता चाललंय सगळ्यांचं फोटोशूट वगैरे चालू आहे आणि सगळ्यांचे फोटो झालेले आहेत. माझी तर झाली, आम्ही तर गेले सगळे जाऊन आलो आणि झाले फोटो वगैरे सगळं झालं. दाखवतो बा फ्रेंड्स. जेवणाची व्यवस्था आहे, आता जेवण चालू झाले. या मंडळी सगळे जेवायला इथं पण आहे आणि आतमध्ये पण गर्दी फुल. कृष्णा म्हणते इकडं आपण बाहेर बसूया जेवायला.
विराज भूक लागल्या का? लागले की विराजला भूक लागले. मला नाही लागलं. मला शिकायला लागलं. काय खाल्लोय आपण? रगडापुरी खाल्लोय. हा मग अशी रगडापुरी खाल्ली. मला तर भूकच नाही आता. द्या. पुढं पुढे ही 2च द्या पहिला पुरी. हा बस बस. लागलं तर घेतो. मात्र व्हायला नको. रोटी नको. रोटी नको. राईस. हा थँक्यू. हो हो थँक्यू. पापड दे दादा. पापड द्या. माझ्या हातात आता मोठा मोबाईल आहे. हे भगवान भरली ताट आहे बघा. आता काय कराय माझं. मला भूक नाही. मी घेऊन बसले होते तरी 2च पुरी घेतले बघा. 2च पुरी आहे. 2च आहे बरं का. नाही तर मंडळी म्हणशीला 4-5 घेतले. चला मी पण जेवते आता. जागा बघून मस्त पैकी. खुर्ची भेटली तर खुर्ची, नाही तर उभ्यानं जेवायचं. आता काय करायचं. ओके. हा या हार्दिक या जेवायला सगळी. बाबा लोड झालो आता खाऊन खाऊन. जेवायचं आहे. म्हशीला जेवल्यानंतर बोलवलं. अजून चालू आहे.